काल दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेला आम्ही पोलीस स्टेशनला असताना डांबुर्णी गावातील एका व्यक्तीने आम्हाला माहिती दिली की कोळनावी गावचे सरपंच विकास उर्फ गोटू साळुंके यांनी भर चौकात येऊन यांच्याकडे असलेल्या एका अग्निशस्त्रातून फायर केलेला आहे आणि ते तिथून निघून गेलेले आहे. तर बातमी ऐकून आम्ही तत्काळ स्टाफचा आम्ही घटनास्थळी रवाना झालो. घटनास्थळाच्या आजूबाजूला आम्ही विचारपूस केली पण आम्हाला लागलीच जास्त काही माहिती मिळत नव्हती. म्हणून आम्ही घटनास्थळाची पाहणी केली तर आम्हाला त्या ठिकाणी एक रिकामी कुंगळी मिळून आली. तर आम्ही लागलीच त्या ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन बोलवून पंचनामा केला आणि ती कुंगळी जप्त केली. त्यानंतर पुन्हा काही साक्षीदारांना विचारपूस केली तर आम्हाला असा दुजोरा मिळाला त्यांच्याकडून की घटना घडलेली आहे. नंतर आरोपीचा आम्ही शोध घेतला असता आरोपी कोळनावीमध्ये नव्हता, तो जळगावमध्ये पळून गेल्याची माहिती मिळाली. आम्ही आमचं पथक जळगावला पाठवलं. LCBचे PSI गोरे साहेब आणि त्यांच्या पथकाने आणि आमच्या PSI महाजन यांच्या पथकाने संयुक्त कामगिरी केली आणि आरोपीला रात्री 1 वाजेच्या दरम्यान ताब्यात घेतलं आणि आरोपीला पोलीस स्टेशनला आणल्यावर त्यांनी सांगितलं की त्याचं कोळनावी शिवारात एक परमिट रूम बिअर बार आहे. त्या ठिकाणी डांबुर्णीचे काही मुलं यायचे आणि ते व्हिडिओ शूटिंग करायचे आणि या आरोपी जो आहे गोटू उर्फ विकास जगन्नाथ सोळुंके राहणार कोळनावी याला ते त्रास द्यायचे. तर हा जो आरोपी आहे हा सध्या कोळनावी ग्रामपंचायतचा विद्यमान सरपंच आहे आणि या मुलांच्या त्रासाला उत्तर देण्यासाठी किंवा त्यांच्यावर एक दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्याच गावात जाऊन भर चौकात त्याने अशा प्रकारे देशी कट्ट्यातून फायर केलेला आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या हॉटेलच्या बाजूला असलेल्या शेतातून हा जो काही देशी कट्टा आहे जो गोळीबार करण्यासाठी वापरला तो कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायद्याची गंभीर कलम लावण्यात आलेली आहे. आरोपीला आता थोड्या वेळात आम्ही कोर्टात हजर करणार आहोत आणि त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत.